स्मरणार्थ हा जो कार्यक्रम त्या ठिकाणी होत आहे, एक धार्मिक सोहळा आहे, मोठा कार्यक्रम आहे। आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या पुढाकाराने देवेंद्रजी फडणवीस यांच्या राज्यामध्ये मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात नांदेडला होत आहे। देशाचे 24 आणि 25 जानेवारीच्या दरम्यान नांदेडमध्ये हिंद दी चादर हा गुरु तेग बहादूरजींच्या स्मरणार्थ हा जो कार्यक्रम त्या ठिकाणी होत आहे, एक धार्मिक सोहळा आहे, मोठा कार्यक्रम आहे। आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या पुढाकाराने देवेंद्रजी फडणवीस यांच्या राज्यामध्ये मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात नांदेडला होत आहे। देशाचे गृहमंत्री 25 तारखेला या ठिकाणी, अन्य राज्याचे म्हणजे पंजाबचे आपले हरियाणाचे मुख्यमंत्री आणि यूपीचे मुख्यमंत्री या ठिकाणी 24 तारखेला अपेक्षित आहेत। गृहमंत्री आणि सन्मान्य मुख्यमंत्री 24 आणि 25, गृहमंत्री 25 तारखेला असा कार्यक्रम अपेक्षित आहे। मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये राहणार आहे आणि गुरुतागदीचा कार्यक्रम जसा केला होता त्याच पद्धतीने हाही कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होणार। त्याची पूर्वतयारी करता आज आपण या ठिकाणी सर्व नवनिर्वाचित मेंबर्स आहेत, काही कार्यकर्ते आहेत, यांचा त्याच्यामध्ये सहभाग राहावा आणि या कार्यक्रम यशस्वी होणारच आहे, पण त्याला मदत म्हणून आपले सर्व कार्यकर्ते राहिले तर लोकांची गैरसोय होऊ नये, लोकांना मदत व्हावी आणि या कार्यक्रमाची भव्यता लक्षात घेता त्यामध्ये लोकांना पूर्ण सहभाग जो होणार आहे। अन्य राज्यातून बरेचसे लोक येणार आहेत, काही 5 विशेष विमाने येणार आहेत, काही 5-6 नवीन रेल्वेज या ठिकाणी विशेष सोडण्यात येणार आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचं येणं, त्यांचं राहणं, त्यांना सहभागी करून घेणं, कार्यक्रमाची भव्यता लक्षात घेता मला वाटतं की लोकांचा सहभाग याच्यामध्ये व्हावा। नगर कीर्तन जे सकाळी निघणार आहे, सकाळी 7:30 वाजल्यापासून त्याची पूर्वतयारी, 24 आणि 25 तारखेचे भव्य कार्यक्रम आहेत जे लवकरच इश्यू केले जातील।